नमस्कार साथियों, मौदा तालुका की यह सूर नदी है जो बंजरता की ओर बढ़ते हुए आपको दिखाई दे रही है। यहाँ जिस तरीके से अवैध उत्खनन होता पाया जा रहा है, उसी के चलते यहाँ किसानों के खेतों में पानी नहीं मिल पा रहा है। आप देख पा रहे हैं यहाँ पर नदी के अंदर जो पानी के लिए संचित करने के लिए जो संसाधन यहाँ ग्राम पंचायत और अन्य नगर निगम की ओर से जो बनाए गए हैं, वो किस तरीके से पानी के लिए तरसते हुए आपको दिखाई दे रहे। इन जो ये पानी के टैंक है, इनके अंदर पानी की कमी है और किसानों के खेत में भी जो कुएं बनाए गए हैं, उन कुएं में भी पानी नहीं आ रहा है। बंजरता की ओर यह नदी आपको दिखाई दे रही होगी कि किस तरीके से बंजर होती हुई ये नदी यहाँ पर आज सामने आ रही है। और पानी का जो लेवल है, जो भूगर्भ में जो पानी रहता है, जो पानी का लेवल रहता है, जो कुएं में और बोरवेल में वो आता है, जो कुंभ नलिका में, उसका लेवल काफी कम हुआ है। हम लोग किसानों से भी मिलेंगे। यहाँ के अरौली के ये किसान हैं जो यहाँ पर जो चारा वगैरह जो होता है उसकी फसल उगाते हैं, और ये सूखती हुई फसल आपके सामने दिखाई दे रही होगी। और यह फसल को पानी नहीं मिल पा रहा है, तो हम लोग रूबरू होंगे किसानों से और जानना भी चाहेंगे कि क्या हालात है यहाँ के। तो आपका परिचय है क्या? माझे नाव सुब्बाराव चिट्टाबत्तीना। मी सूर नदीच्या काठून माझी शेती आहे। त्या शेताच्या काठून 7-8 ढोले लगात जवळपासच बनवल्या कारणास्तव माझ्या शेताच्या विहिरीमधला जो पाण्याची पातळी आहे, ते पाण्याची पातळी पूर्ण आटलेली आहे। आता माझ्या चारासाठी पाणी देण्याकरता पाणी नाही आहे। अच्छा, तर याच्यासाठी आपण काही म्हणजे पत्र व्यवहार केले आहे तहसीलला वगैरे, ग्रामपंचायतला? ते तर काही केलं नाही आहे। ते तुम्हाला बोलवलं आहे आता सध्या। आता काय त्याच्यावर काय निर्णय निघते त्याच्यावर अवलंबून आहे। बघा, हे पुन्हा शेतकरी आपल्यासोबत जुळलेले आहेत। इथं ज्या प्रकारे नदीला पाणी नाही आहे आणि शेतीकरिता पाणी मिळत नाही आहे, तर याच्या मागे म्हणजे तुम्हाला काय वाटते, काय परिस्थिती आहे? काही म्हणजे इथं हे म्हणजे कसं, हे ढोले जास्त झाले आहेत आणि अरोलीतलं पाणी बाहेर चाललं आहे। अच्छा, बाहेर गावला चाललं आहे, त्यासाठी थोडंसं काहीतरी निर्बंध पाहिजे। अच्छा, अरोलीचा पाणी, अरोली हे जे सूर नदी आहे अरोली मधून जाणारी, तर इथं जे हे ढोले बनवलेले आहे, हे कुठल्या ग्रामपंचायतीचे आहे? हे आहे तरोडी तुमांसाठी। अच्छा, त्यांच्या गावाला काही नदी व्यवस्था वगैरे किंवा असं काही पाण्याचा सोर्स आहे? कोणती नदी जातो त्यांच्या गावावरून तेवढं माहित नाही। कोण तुमान जवळ एक नदी आहे, पण ते छोटा नाला टाईप आहे। नाला टाईप आहे। अच्छा, त्या नाल्यावर यांनी ती म्हणजे व्यवस्था न करता इथं सूर नदीमध्ये आपल्या अरोली हद्दीमध्ये केली? हो, अरोली हद्दीमध्ये केलेली आहे। अच्छा, यामुळे आपल्या शेतामध्ये सुद्धा पाण्याचा म्हणजे तुटवडा होत आहे, पाणी मिळत आहे। एवढं मोठं शेती भारत आहे, शेतीला पाणी नाही आहे। माझं एवढं मोठं नुकसान झालं, आता त्याची भरपाई कोण करून देणार? अशा प्रकारचा इथं वातावरण पाहायला मिळत आहे। नदी नाले सुकलेले। 8 दिवसाच्या अगोदर मी 305 फूट बोरवेल मारलं, तरी पण त्याच्यामध्ये थेंब पाणी नाही आहे। अच्छा, त्या 305 फूट बोरवेललाही पाणी नाही? आपण बघूया ती बोरवेल कुठं मारण्यात आलेली आहे आणि काय तिचा पाण्याचा म्हणजे पातळी, अजूनपर्यंत जी भूगर्भातील पाण्याचा साठा आहे संचय होणारा, तो भूगर्भातील पाणी साठा संपुष्टात गेल्यामुळे इथं शेतकऱ्यांच्या विहिरीला आणि कूपनलिकेला पाणी उपलब्ध होत नाही आहे। आणि यावर शासन प्रशासनाने नजर टाकावी असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे। आणि इथं काहीतरी पर्याय व्यवस्था करून नदी पातळीमध्ये एक बंधारा वगैरे बांधून पाण्याचा जो भूगर्भातील पाणी साठा आहे, तो पाणी साठा वाढायला हवा अशी मागणी इथं होत आहे। आणि आपण बघू शकता कशा प्रकारे यांनी इथं बोर केलेली आहे। तर या बोरला पाणी नाही। किती फूट बोर आहे? 305 फूट। 305 फूट? हो। पाणी लागलं का? काही पाणी नाही, म्हणजे अजिबात काहीच नाही। अच्छा, मोटर नाही चालत? मोटर नाही चालत ना। बघू शकता आपण, ही परिस्थिती आहे आज अरोली क्षेत्रातील शेतकऱ्यांना पाणी मिळत नाही। यांचा संपूर्ण इथं हा कुठला घास लावलेला आहे, काय लावलेला? जनावरांच्या चारा आहे। जनावरांसाठी गोशाळेमध्ये आपण पाठवतो, तर जनावरांच्या मुख्य जनावरांसाठी चारा आहे। अच्छा, लागवड केलेली आहे। आता कम से कम 5-6 वर्ष झाली आहेत।
तेव्हापासून आतापर्यंत कधी आम्हाला पाण्याच्या तुटवडा असा अनुभवला नाही. आता हे ढोले झाल्या कारणास्तव तर ते पूर्ण माझ्या विहिरीतलं पाणी पूर्ण चालला गेला आणि मग बोर मारलं तरी त्याच्यामध्ये पाणी नाही आहे. अच्छा, आता शेतकरी काय करणार? बरोबर, म्हणजे ही परिस्थिती आलेली आहे. आता पाणीची नाही आहे. माझ्या कमसे कम 1-1.5 लाख रुपयाचं नुकसान झालेलं आहे, तर त्याच्या कोण भरपावती करणार? तर शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की यांचा खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे आणि जनावरांचा चाऱ्याची लागवड इथं हे कोणता घास आहे याला काय नेपियर आणि पेंचांग. नेपियर आणि पेंचांग हे 2 प्रजाती म्हणजे तुम्ही इथं चारा लावलेला आहे. आणि हा चारा आपलं म्हणजे गो अनुसंधानला जातो. अच्छा, तर आपलं किती क्षेत्रावर नुकसान झालेलं आहे? हे कमसे कम 4 एकरामध्ये झालं. 4 एकरामध्ये सुकला आहे. थोडा थोडा पाणी जो आहे, थोडा जो पाणी येते, अर्धा पाईप कापून अर्धा पाणी बोलणं चालू आहे. अच्छा, अशी 7 एकर शेती आहे, त्याच्यापासून 2 एकर वाचलेला आहे आता सध्या. अच्छा, 4 एकरावर नुकसान झालेलं आहे. बघू शकता आपण नदीचं विद्रुपीकरण झालेलं आहे एका प्रकारे. इथं ज्या प्रकारचा म्हणजे पाणी साठा जमिनीमध्ये भूगर्भात व्हायला पाहिजे तो कुठंतरी संपुष्टात गेल्याच्या परिस्थितीमध्ये पाहायला मिळत आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांचे आणि नागरिकांचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होत आहे. भविष्यामध्ये पिण्याच्या पाण्याची सुद्धा टंचाई या ठिकाणावर भासण्याची शक्यता वर्तविली जात आहे. एक रिपोर्ट